मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कार्य करत असलेल्या सर्वच प्रशिक्षणार्थी यात ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, ज्यांचे प्रशिक्षण अजून चालूच आहे, अशा सर्वच प्रशिक्षणार्थी यांना आधार व्हेरिफिकेशन करायचेच आहे। यासाठी लागणारे कागदपत्र आहेत LC, डोमिसाइल, जन्म दाखला, बँक पासबुक, एज्युकेशन सर्टिफिकेट। क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्याच्यावर गुगलमध्ये सर्च करायचे की CMYKPY हे सर्च केल्यावर आपल्याला जी पहिली वेबसाईट मिळते ती की www.cmykpy.mahaswayam.government.in या वेबसाईटला ओपन करायचे। ही वेबसाईट ओपन झाल्यावर इथे आपल्याला बरेच ऑप्शन दिसतात। यामधून होम, वॅकन्सी लिस्ट, स्कीम, डाउनलोड, गॅलरी, इंटर्न लॉगिन, एम्प्लॉयर लॉगिन, ॲडमिन लॉगिन यापैकी आपल्याला इंटर्न लॉगिन यावर क्लिक करायचे। इंटर्न लॉगिनवर क्लिक केल्यावर आपल्याला जर ID आणि पासवर्ड असेल तिथे ID, युजर नेम आणि पासवर्ड टाकेन आणि कॅप्चा फिल करून आपल्याला लॉगिन करायचे। आणि जर पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचे। फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यावर आपल्याला ते युजर नेममध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे। आपला जोही आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे। आता इथे मी माझा आधार नंबर फिल करते। आधार नंबर टाकल्यावर इथे बाजूला हिरव्या कलरमध्ये सेंड OTP या OTP बटनावर क्लिक करायचे। आता आपल्याला एक OTP येईल मोबाईल नंबरवर, तो टाकायचा आहे। हा OTP टाकल्यावर खाली कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे आणि पुढील प्रोसेस करायची। आता या ठिकाणी आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। इथं अशा प्रकारे येईल तेव्हा आपल्याला इथे चूज ओवन यावर क्लिक करायचे आणि इथे नवीन पासवर्ड सेट करायचे आहे। आता यामध्ये पासवर्ड असा असणार आहे, पहिला अक्षर हा कॅपिटल असणार आहे, बाकी स्मॉल असणार आहे, एक सिम्बॉल असणार आहे आणि एक नंबर असणार आहे। असं करून टोटल आपल्याला कमीत कमी 8 वर्ड पाहिजेत। पासवर्ड झाल्यावर इथे खाली पण तोच पासवर्ड टाकायचा जो वरती सेट केला आहे तोच आणि अपडेट करायचे। आता इथे अपडेट झाल्यावर सगळे नॉर्मल होतं, म्हणजे आपला पासवर्ड बदलला गेला आहे। आता आपला पासवर्ड बदलला गेल्यावर आपल्याला इंटर्न लॉगिन इथे पुन्हा क्लिक करायचे वरती। आता या ठिकाणी आपण जो युजर नेम म्हणजे आपला आधार नंबर होता तो आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली आता जो पासवर्ड सेट केला तो पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा म्हणजे इथे 2 नंबर दिले असतील यांची बेरीज करायची आणि तो कॅप्चा फिल करायचा 7 + 7 = 14 आणि लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आणि इथे पासवर्ड सेव्ह करून ठेवायचे आहे कारण की पुढच्या वेळेस आपल्याला कामात येईल। आता पुढे लॉगिन केल्यावर आपल्याला डायरेक्ट आधारला जो नंबर लिंक असेल मोबाईल नंबर त्यावर एक OTP गेलेला असेल तो OTP टाकायचा आहे। टाकून झाल्यावर इथे व्हेरीफाय OTP करायचं आहे। इथे OTP व्हेरीफाय झाला की समजायची की आपला आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे। एवढीच प्रोसेस होती आधार व्हेरिफिकेशनची। आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। तर आता आपल्याला या पुढील काम हे आपल्याला संबंधित डिपार्टमेंटचे व्यक्ती करतात, ऑफिसमधले जे काम करतात ते करतात, किंवा आपल्याला स्वतः जर प्रोफाईल पूर्ण अपडेट करायचं असेल तर आपण स्वतःही अपडेट करू शकता। यासाठी आपल्याला प्रोफाईल या आयकॉनवर क्लिक करायचे। इथे प्रोफाईल आयकॉनवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे आधारवरची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन शो होईल। इथे आधार नंबर होईल आणि या ठिकाणी आपल्याला एक फोटो दिसेल आणि खाली आपल्याला पूर्ण नाव येणार आहे आणि त्याच्या खाली जेंडर, डेट ऑफ बर्थ यावर आपली माहिती चेक करायची आहे। मोबाईल नंबर, सेकंड मोबाईल नंबर आहे इथे पूर्ण खाली असेल याप्रमाणे, इथे सेकंड मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपल्याकडे जर 2 मोबाईल नंबर नसतील तर आपल्या घरच्या ज्याचेही कोणाचे नंबर असेल ज्या कोणाचाही त्यांचे नंबर टाकायचे, कारण की जर आपल्याला हा पहिला नंबर जर बंद पडला किंवा हरवला तर आपल्याला दुसरा नंबर हा पर्याय म्हणून असतो, म्हणून टाकायचा दुसरा नंबर। मोबाईल नंबर टाकून झाल्यावर इथे ईमेल ID टाकलेली नसेल तर ईमेल ID टाकून घ्यायचे।
कारण की बऱ्याच वेळा मोबाईलवर OTP नाही आला तर ईमेलवर आपल्याला ऑप्शन म्हणून सेंड करता येतो. हां, इथे कास्ट निवडून घ्यायची, जी कोणती कास्ट असेल ती कास्ट. हां, आणि सबकास्ट, जेही सबकास्ट असेल ते निवडून घ्यायचं. जसं आमचं कोकणी, मग आम्ही कोकणी निवडून घेतलं आहे, कोकणी. नंतर मॅरिड स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड, लग्न झालं असेल तर मॅरिड करा आणि लग्न झालं नसेल तर अनमॅरिड करा. आणि नॅशनॅलिटी इथे इंडियन सर्च करा, इंडियन. नंतर रिलिजन, तुमचं जेही धर्म असेल ते ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन, हिंदू असेल तर हिंदू, मुस्लिम असेल तर मुस्लिम. आता इथे मी हिंदू आहे तर मी हिंदू करतो आहे. हां, त्याच्यानंतर इथे वडिलांचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर असेल त्याप्रमाणेच नाव टाकायचं आहे. इथे आईचं नाव टाकून घ्यायचं आहे, पूर्ण आईचं नाव. आणि प्रोफाईल अपडेट करायचं आहे. इथून या ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर दुसरा पेज ओपन झाला आहे ॲड्रेस डिटेलचा. त्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचे आहे तुम्ही. इथे जर तुम्हाला हाऊस नंबर असेल तर टाकायचं आहे. सहसा खेड्यावर हाऊस नंबर नसतो, म्हणून तिथे तुम्ही ॲट पोस्ट तुमचं जे गाव असेल ते टाकायचे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि डिव्हिजनल, तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये येतात ते टाकायचे. आता आम्ही नाशिकमध्ये येतो तर नाशिक टाकलं इथे. आणि तुमचे जिल्हा निवडून घ्यायचं आहे. जिल्हा आमचं नंदुरबार आहे तर नंदुरबार. नंतर तालुका निवडून घ्यायचं आहे. तालुका जे असेल ते, आता इथे आमचं नागपूर म्हणून आम्ही नागपूर टाकलं आहे. आणि पिनकोड टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आधारवरच्या पत्त्यावर जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. आणि खाली स्क्रॉल करायचं आहे. वरचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचं सेम असेल तर या टिक बॉक्सवर क्लिक करायचे, जेणेकरून हे वरचं आणि हे खालची माहिती सेम होऊन भरली जाईल. आणि जर वेगळं असेल परमनंट ॲड्रेस तर इथे तुम्ही तो ॲड्रेस टाकायचा आहे. आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक पॉपअप निर्माण होईल, ॲड्रेस डिटेल अपडेटेड सक्सेसफुल. आता आपल्याला ॲड्रेस अपडेट झालेला आहे. आता पुढील प्रोसेस आहे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल. आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये इथे आपण टाकायचे जे सर्वात जास्त नाही का, सर्वात उच्च तुमचे शिक्षण झाले असेल ते टाकायचे. इथे 12वी झालं असेल तर 12वी टाका, 12वी प्लस ITI झालं असेल तर ITI टाका. आणि 12वी प्लस ग्रॅज्युएट झालं असेल तर ग्रॅज्युएट टाका. आणि 12वी प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन टाका. आमचं आता ग्रॅज्युएशन झालं आहे, मग इथे ग्रॅज्युएशन टाकणार आहे. आणि नंतर तुम्ही कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. आर्ट असेल तर आर्ट टाका, कॉमर्स टाका, सायन्स असेल तर सायन्स टाकता. आता आमचं सायन्स आहे म्हणून सायन्स टाकलं. एज्युकेशन काय झालं, आता इथे HSC दाखवते. आता बरेच जणांना प्रॉब्लेम येतो की आमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तिथे HSC का बरं दाखवतं आहे. आता असं प्रॉब्लेम येत असेल तेव्हा इथे जर आपण ग्रॅज्युएशन सिलेक्ट करतो आणि इथे आपली स्ट्रीम सायन्स सिलेक्ट करतो तर इथे फक्त HSC दाखवतं. आता याचं कारण समजलं की इथे आपण HSC का दाखवतं, कारण की आपण इथे सायन्स सिलेक्ट करतो तेव्हा इथे आर्ट, कॉमर्स, सायन्स हे वेगळे आहेत, सायन्स आहे. आणि त्याचे खाली वेगळे ऑप्शन आहेत आर्ट, कॉमर्स, सायन्स. तर आपल्याला हे सायन्सनं सिलेक्ट करता याच्यातून सिलेक्ट करायचं आहे. आर्ट, कॉमर्स, सायन्स या तिघांपैकी कोणतेही, त्यापेक्षा सायन्स सिलेक्ट करणार. इथे सायन्स सिलेक्ट केल्यावर आपल्याला इथे ऑप्शन येतात BSc, किंवा तुमचं आर्ट असेल तर इथे B ऑप्शन येतं. इथे आता BSc आलं आहे. सिलेक्ट झाल्यावर इथे स्पेशलायझेशन, आता स्पेशलायझेशन म्हणजे तुमचा विषय कोणता होता तो येणार आहे. आता माझा इथे विषय होता फिजिक्स, मग आता इथे फिजिक्स येणार. तुमचा जो विषय असेल तो टाकायचे. आणि क्वालिफिकेशन स्टेटस, आता या योजनेमध्ये अपेअरिंग चालणार नाही, कारण की जो शिक्षण घेत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणून ते आपल्याला पास दाखवावं लागेल. कोणतंही असेल पासिंगचंच एज्युकेशन दाखवायचे, पास. आता इथे पर्सेंटेज टाकायचे आहेत. तुमची ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज किती होते डिग्रीला. टाकून घ्या. आणि इयर ऑफ पासिंग, तुमचे जे सर्टिफिकेट जे वर्ष असेल तेच टाकायचे. आणि मीडियम, तुमची डिग्री कोणत्या माध्यमातून झालं आहे, इंग्लिश, मराठी. आमचं इंग्लिश झालं, इंग्लिश. BA वाल्याने मराठी करायचे. आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री कंप्लीट केली ते डिग्रीचे त्या युनिव्हर्सिटीचे नाव टाकायचे. आणि या ठिकाणी खाली यू कम्प्लिटेड एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्स, इफ येस प्लीज स्पेसिफाय. इथे तुम्ही एखादं कोणत्याही स्किल कौशल्याचं एखादा कोर्स केला असेल तर इथे नाच करायचे, नो करायचे इथे, कारण की येस केल्यावर इथे पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून इथे सर्वांनी नोच करायचे. आणि
तुम्ही पिरियड ऑफ रेसिडेन्स इन महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती वर्षापासून राहत आहे. आता जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमची जन्म वर्षापासून राहत आहे, म्हणजे तुमची वय टाकायची इथे 25 वर्षापासून मी इथे राहते आता. आणि इथे तुम्ही नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीमचं लाभ घेतला आहे का इथे, तर इथे पण नो करायचं आहे. कारण की कोणत्याही या स्कीममध्ये एकदा लाभ घेऊ शकतो. त्याचा लाभ घेतला असेल तर या योजनेला आपल्याला अडथळा नाही म्हणून इथे सर्वांनी नो करायचं आहे. आणि पुढे खाली गेल्यावर इथे आर यू करंटली स्टडिंग, तुम्ही आता सध्या शिक्षण घेत आहे का. तुम्ही आता एखादा विद्यार्थी YCMमध्ये म्हणजे मुक्तमध्ये शिकत असेल तरी इथे तुम्ही नो करायचे. कारण की GRमध्ये म्हटलेलं आहे जर तुम्ही शिक्षण घेत असणार तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि ही माहिती पुन्हा इथं चेक करायची. ग्रॅज्युएशन तुमची जी माहिती भरली असेल ती चेक झाल्यावर अपडेट करा. आणि अपडेट ऑप्शनला क्लिक केल्यावर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स अपडेट सक्सेसफुली झाले. इथे ओके करायचे आणि पुढील इन्फॉर्मेशन भरायची. हीच माहिती भरली होती म्हणून ते ऑर्डिनरी फिल झाले. इथे माहिती कोणतीच नसते. याप्रमाणे पेज असतो. इथे आपल्याला फक्त IFSC कोड टाकायचा असतो. आता तुमचा जोही बँकेचा IFSC कोड असेल तो IFSC कोड जर माहिती नसेल तर तुमचं बँकेचं नाव आणि बँक कोणत्या ब्रांचला आहे म्हणजे त्याच्या गावाचं नाव आणि गुगलला सर्च करायचे IFSC कोड असं, मग त्या बँकेचा IFSC कोड तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. तो कोड इथे टाकायचा आहे. हा माझा बँकेचा IFSC कोड आहे. आता मी हा इथे सर्च करेल तेव्हा ही सगळी माहिती ऑटोमॅटिक फिल होईल. तुमची माहिती ऑटोमॅटिक खाली भरून येईल. अकाउंट नंबर येणार आहे, बँकेचं नाव येणार आहे, ब्रांचचं नाव येणार आहे आणि IFSC कोड येणार आहे. फक्त तुम्हाला इथे बँकेचे बँक होल्डर जो असेल त्याचं नाव टाकायचे, म्हणजे ज्याच्या खातं असेल त्याचं नाव टाकायचे. जसं असेल तसंच टाकायचं सेम. आधी सरनेम असेल तर आधी सरनेम टाकायचं, लास्टला सरनेम असेल तर लास्टला सरनेम टाकायचे. आणि ही माहिती पुन्हा चेक करून घ्यायचे अकाउंट नंबर वगैरे आणि अपडेट करायचं. इथे अपडेट झाल्यावर इथे ओके करायचं आहे. आणि नेक्स्ट आहे आता तुम्हाला इथे कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे ते सर्वांनी लक्ष द्यायचे. की लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC ऑप्शनल आहे, तुम्हाला अपलोड करायचं असेल करा, नसेल तर नाही. आणि नंतर बँक पासबुक आहे, हे पण ऑप्शनल आहे. जन्मदाखला आहे, जन्मदाखला अपलोड करावाच लागेल, मॅन्डेटरी आहे. आणि नंतर आहे डोमेसाईल किंवा SSC म्हणजे 10वीची पासिंग सर्टिफिकेट असेल हे पाहिजेच आहे. नंतर आहे एज्युकेशन सर्टिफिकेट, हे पण लागणारच आहे. हे 3 डॉक्युमेंट पाहिजेच आहे. हे 2 नसतील तर चालेल आणि असतील तर अपलोड करून घ्यायचे. म्हणून आता आपण पहिले जे कंपल्सरी ते अपलोड करूया. जन्मदाखला इथे सिलेक्ट करायचे आणि जन्मदाखलाचा जो फोटो जिथे असेल तिथून आपण चॉईस करायचे. आता इथे चॉईस करण्यासाठी इथे चूज फाईलवर क्लिक करायचे आणि याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट क्लिक करायचं आणि इथे ओपन बर्थ सर्टिफिकेट आला. इथे आता ॲड डॉक्युमेंट करायचं आहे. ॲड डॉक्युमेंट झाल्यावर इथे आता पुढचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. चूज फाईल. आता इथे डोमेसाईल सर्टिफिकेट करायचं आहे. मी माझं इथे डोमेसाईल सर्टिफिकेट डाउनलोड केल्यावर आणि इथे ॲड डॉक्युमेंट करायचं आहे. आता आपण इथे 2 डॉक्युमेंट अपलोड केले आहेत परंतु इथे एकच दाखवते, म्हणून आपण कोणतं डोमेसाईल दाखवते तर आपण इथे नवीन पुन्हा बर्थ सर्टिफिकेट अपलोड करायचे, कारण की इथे आलेला नाही आहे. सिलेक्ट केला, चूज फाईल केली, हां बर्थ सर्टिफिकेट आणि ओपन ॲड डॉक्युमेंट. आता आलं इथे बर्थ सर्टिफिकेट आलं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट आलं आहे. नंतर आहे एज्युकेशन सर्टिफिकेट, तुमचं डिग्रीचं असेल तो सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तिथे चूज फाईल, डिग्रीचे प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट आणि ॲड डॉक्युमेंट. आणि नंतर आहे डोमेसाईल झालं आहे. हां लिव्हिंग सर्टिफिकेट SC असेल तर अपलोड करून द्यायचे, ऑप्शनल आहे तरी, नसेल तर राहू द्या.
ॲड डॉक्युमेंट, नंतर आहे बँक पासबुक. इथे चूज फाईल करायचे, फाईल निवडायची आणि बँक पासबुक निवडायचं आहे इथे. हां, बँक पासबुक ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करायचे. ओके, सक्सेसफुल. आता आपल्याकडे याच्यातील एक 5 सर्टिफिकेट अपलोड झाले आहेत. आता आपण एकदा आधी चेक करून घ्यायचे, बघून घ्यायचे की तेच अपलोड झाले आहेत का मागे पुढे झाले आहेत ते. डोमिसाईल सर्टिफिकेट याचे आता इथे डोमिसाईल आहे की ते बघायचे. हां, या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. नंतर आहे जन्मदाखला, इथे जन्मदाखला आहे. हां, जन्मदाखला आलेला आहे. हां, पुढे एज्युकेशन सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट आलेलं आहे. नंतर आहे LC व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करायचं, ते आलेले. नंतर आहे बँक पासबुक. सगळी माहिती चेक करून घेतल्यावर आपल्याला खाली अपडेट या बटनावर, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली झाले आहेत. आता आपल्याला डिक्लेरेशन काय आहे की ऑल द इन्फॉर्मेशन प्रोवाइडेड बाय मी ऑन behalf of me is true and correct as per my knowledge and belief. I understand that disbursal will be credited to registered bank account. हां, म्हणजे हे सगळं ते माझ्या मी खऱ्या मताने किंवा खऱ्या माहितीने हे सगळं मी माहिती भरली आहे असं आहे करून इथे चेक करायचं. इथे बरोबर साईन आला म्हणजे हे आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला मान्य आहे. आणि हे झाल्यावर सबमिट करायचं. इथे सबमिटवर क्लिक केल्यावर इथे एक नोटिफिकेशन आहे की डू यू कन्फर्म ऑल डिटेल्स. तर आपण ओके करायचे. ॲप्लिकेशन वॉज सक्सेसफुली. हे झाल्यावर आपल्याला इथे एक स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं आहे कारण की पुढे आपल्याला कामात येणार आहे. हां, इथे ओके करायचं आहे. हां, आता हे पूर्ण भरल्यावर आता आपल्याला इथे डॅशबोर्डवर क्लिक करायचे. आता जी आपण माहिती भरली ती इथे कमेंट झोनमध्ये येणार आहे. त्याचं जो रिस्पॉन्स आहे त्या माहितीवर इथे आपल्याला बघायला मिळेल आता काही दिवसांनी. फक्त आपल्याला प्रोफाईल भरायची होती. आपली प्रोफाईल पूर्ण भरली गेली आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याच ऑप्शनला क्लिक करू नका. प्रोफाईलवरची माहिती पूर्ण भरली गेली असेल तर आपण इथून लॉग आउट करून द्यायचे. धन्यवाद.